भेदभाव निरसला. देहभेद, जातीभेद, पंथभेद, धर्मभेद, संस्थाभेद, मतभेद, बुद्धिभेद, शक्तिभेद, भेदाचे अनेक प्रकार आहे. या भेदभावांचं निरसन व्हावं. परकेपणाची दृष्टीस गेली, वासना भावनेत विरू लागली. दुसऱ्याचे सुख दुःखे झाली आपणा अशीच. मग माघारिली पूजा मंदिरे, दिसू लागली जिवंत शरीरे. संतांनी आपल्या लिखाणामध्ये संदेश कसा दिला? जीवन जगत असताना मी मगाच म्हटलं की नाही व्यवहारी धड, परमार्थी काय रड. व्यवहार ज्याला साधला नाही, जीवन कसं जगावं याचं ज्ञान ज्याला झालं नाही. मी मागच बोलता बोलता कॉलेजच्या विद्यार्थ्यासमोर एकदा मी बोललो. कॉलेजमध्ये आग्रह केला त्यांनी. तिथं म्हटलं मी, अरे शालेय शिक्षण आपण घेतो म्हणजे नुसतं शालेय शिक्षण घेणं हा त्याचा अंतर्भाव नाही आहे. शिक्षणामध्ये जीवन कसं जगावं, मित्र कसे मिळावे, प्रेम कसं राखावं, शरीर शेजार संबंध कसा जोडावा, हे ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्याची प्रपंच नाही साधिला तयाचा परमार्थ वाया गेला. जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थी खोटा. लक्षात घ्या, प्रपंचामध्ये अप्रमाण जीवन जगलं तर त्याला परमार्थ साधता येणार नाही. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानांची जी संकेत आपल्या संतांनी दिले ते कशासाठी आहे? जीवन जगत असताना प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज भासते शरीर निर्वाहासाठी, शरीराच्या निर्वाहासाठी अन्न वस्त्र निवार आवश्यक आहे आणि जीवाच्या कल्याणासाठी सत्संग भक्ती ज्ञान आवश्यक आहे. नुसतं सत्संग भक्ती ज्ञान तुम्ही करत असाल आणि अन्न वस्त्र निवाऱ्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष करत असाल तर त्याला देवाच्या भरोश्यावर राहावं लागेल, नाही तर लोकांना लुटावं लागेल बाबाजी जेवासाठी. हे लक्षात घ्या. ज्यांना जीवन जगण्याचं वास्तविक ज्ञान झालं त्यांना जीवन जगण्यासाठी दुसऱ्याचं घ्यावं लागत नाही. संत आणि आई या दोन जाती समाजामध्ये असे आहे, ते आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं घेऊन जगले नाही, स्वतःचं दिलं. आई आपल्या स्तनामध्ये आलेल्या दुधापासून मुलाचं रक्षण करते. म्हणून मित्र हो, प्रत्यक्ष ज्ञानाचा अर्थ असा आहे जीवन निर्वाहासाठी. काल बोलता बोलता माझ्याकडे काही लोक आले होते. म्हटलं म्हणे काय भाऊजी, जीवन जगताना असा अनुभव येते की मुलाबाळा शेती करता करता करता, शेती करता करता, नोकरी करता करता दिवसामागून दिवस चालले, एक एक दिवस चालला, एक एक वर्ष चालले, किती दिवस झाले, परंतु संतांच्या साहित्याकडे आमचं लक्षच देत बसत नाही. म्हटलं ते जीवन जगणं नव्हे. जीवन जगण्यासाठी किती वर्ष जात नसते. जीवन जगणं सोपं आहे, कठीण नाही. आपणाला कठीण होऊन बसले याचं कारण का? आपण संतांचं जे जगणं आहे त्यांचा अवहेर केला. कारण संतांच्या ज्या भाषा आहेत ज्ञानाच्या त्या आपण ओळखल्या नाही. संत लिहितात अगम निगमांचे ठाई, अगम निगमांचे ठाई, अगम निगमांचे, अगम निगमाचे ठाई, अगम निगमाचे ठाई, अगम निगमाचे ठाई. स्वहितांचा लेशही नाही, स्वहितांचा स्वहितांचा लेशही नाही, अगम निगमांचे ठाई देश, अगम निगमांचे ठाई, अगम निगमांचे ठाई. स्वहितांचा लेशही नाही, स्वहितांचा लेशही नाही. ना
निगमांचे ठाई स्वहितांचा लेशही नाही. 3 गोष्टी लक्षात घ्या, लक्षात घ्या. संतांनी, सगळ्या संतांनी सद्विचारी सद्भक्त, मगाच मी बोलता बोलता बोललो, एवढा जो आटापेट आपण जीवन जगण्यासाठी आणि जीवनाच्या हितासाठी शांततेसाठी करत आहोत, प्रापंचिक आणि परमार्थिक जीवनामध्ये जे काही तुम्ही साधना करता त्या साधना कशा असल्या पाहिजे? मनुष्य हा सद्गुणी बनावा, आपल्या जीवन जगण्यामधले दुर्गुण निघून जावं, हाच उद्देश सगळ्या साधनामध्ये आहे. काही संत सज्जनांनी, प्रचारकांनी मतमतांतर निर्माण केलेले आहेत. आमची एखादी आई बहीण व्रतवैकल्य करत असेल, उपवास करत असेल, पूजापाठ करत असेल, एक आमचा भाऊ ज्ञानेश्वरी वाचत असेल, बीजक वाचत असेल, पाठांतर करत असेल, कथा कीर्तन करत असेल, सगळ्यांचा उद्देश काय? आम्ही तर नेहमीच घेतो, उद्देश भव्य जीवन का दुःख से निवृत्ती को पाना, अरु शोक मोह मानस का मिटकर प्रशांत हो जाना. सगळ्यांचा उद्देश आहे की आमच्या जीवनातलं दुःख निघून जावं. उद्देश बरोबर आहे, परंतु दुःखाचं मूळ अभंग म्हणून आपल्या लक्षात नाही आलं. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण. पाठ करता ना प्रत्येकाच्या तोंडावर मुखावर आहे की नाही, पण मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय आहे याचा विचार कधी केला का आपण? पाठ केलं पण अर्थ केला का याचा? नाही 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 नाही, लक्षात घ्या. म्हणून अगम निगमाचे ठाई स्वहिताचा लेशे नाही. अगम याचा अर्थ काय? अगम, दुगम, निगम आणि सुगम. लक्षात घ्या 4 गोष्टी. अगमाचा काय अर्थ आहे? जिथं गम नाही, जिथं पोचता येत नाही, जिथं समाधान नाही. अगम याला संतांनी म्हटलंय ग्रंथ जाल, ग्रंथाचं जाळं. आता हे अनेक ग्रंथ आपल्या समाजामध्ये आहे, त्या ग्रंथाच्या जाळ्यामध्ये सगळे लोक लटकलेले आहेत. कोणते लटकलेले आहेत? लक्षात घ्या. लटकलेले कोण आहे? ज्यांनी ज्याही शोधून पाहिला तयासीच अर्थ सापडिला, येरा असोनी अलभ्य झाला प्राणी मात्राशी. ज्यांनी ग्रंथाचं शोधन केलं नाही, आपले राष्ट्रसंत पुरावा देतात. शंकराला ग्रंथी केला शोध, तुकडा दास माने 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 ग्रंथी केला शोध. सापडिला बोध वैराग्यांचा, सापडिला बोध वैराग्यांचा. आना सापडिला
समाने ग्रंथी केला शोध तुकड्याला समाने ग्रंथी केला शोध तुकड्याला समाने ग्रंथी केला शोध. तुकड्यादास म्हणे ग्रंथी केला शोध आणि सापडीला बुध वैराग्याचा. ग्रंथ वाईट नाही, लक्षात घ्या, पण ग्रंथाचं जाळं काऊन बसलं? ग्रंथाचं जाळं याचा अर्थ काय आहे? गुंता निर्माण करण्याचे शब्द, गुंता निर्माण करण्याचं कथन, गुंता निर्माण करायचा अर्थ, गुंता निर्माण करायचा उपदेश, गुंता निर्माण करणारे संदेश. ज्या लिखाणांनी, ज्या कथनांनी, ज्या अर्थांनी, ज्या समजबुद्धीनी माणसाच्या जीवनामध्ये गुंता निर्माण होते. गुंता समजते का? गुंता म्हणजे भानगडी, गुंता निर्माण होणे, एकमेकाशी न पटणं, मतांतर तयार होणं, वैचारिक भूमिकेची विभागणी होणं, याचं नाव गुंथा. या अगम मार्ग जो आहे पहिला, त्या मार्गाने समाजामध्ये गुंथा निर्माण झाला आहे की ज्या गुंथ्यामध्ये चमत्कार आणि अवडंबराला थारा आहेत. मनुष्य ग्रंथाचं शोधन करून, राष्ट्रसंत म्हणतात तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला शोध, आम्ही ग्रंथ वाचले आणि त्यांना काय मिळालं? सापडीला बोध वैराग्यांचा. आपल्याला नाही सापडला, आपल्याला ग्रंथामुळे गुंथा निर्माण झाला. दासबोध असं म्हणते, भागवत तसं म्हणते, ग्रामगीता अशी म्हणते, बीजक तसं म्हणते, एकमेकाशी गुंथा निर्माण झाला, भानगडी तयार झाल्या बाबाजी. लक्षात घ्या, कारण काय? आपण शोध घेतला नाही. शास्त्रांनी भानगडी मिटवण्याचं काम केलं, आपल्या अर्थाने भानगडी निर्माण करण्याचं काम केलं. म्हणून एकाच गावामध्ये 3-3 ग्रंथ राहते, 3-3 पंथ राहते, 3-3 संत येऊन जाते. पण भेदभाव निरसन झालं का बाबाजी? नाही नाही. भेदभाव निरसिला ज्ञानदीप झाला. ज्ञानेश्वर माऊली जो प्रचार केला तो प्रचार भेदभावाचं निरसन करण्यासाठी झाला. भेदभावाचं निरसन का नाही होत? कारण काय आहे? जिथपर्यंत आपल्याजवळ देहबुद्धी आहे, देहभाव आहे, देहधर्म आहे, तिथपर्यंत भेदभावाचं निरसन होत. भेदभावाचं निरसन झालं की सगळ्या ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ जाळं निर्माण करत नसते. लक्षात घ्या, त्या ग्रंथांच्या वाचनांनी माणसाच्या अंतःकरणामध्ये विरक्ती येते. विरक्ती वाचुनी काही, जोपर्यंत विरक्त नाही तोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात वैराग्य येते. मी नेहमी सांगतो सूत्र, लक्षात घ्या, सत्संगामध्ये असणाऱ्या माणसांच्या अंतःकरणामध्ये विचाराचा उदय होत असतो. विचारांचा उदय ज्यांच्या अंतःकरणामध्ये झाला त्याच्यामध्ये आसक्तीचा, अनासक्तीचा नाश होतो, विरक्त जीवन होते, म्हणजे माणसाच्या अंतःकरणामध्ये विरक्ती तयार होते. लक्षात घ्या, सत्संगामध्ये आपण जर आहोत, आपल्या मनामध्ये एक दिवसांनी, एक क्षणांनी विरक्त भावना तयार झाली पाहिजे. विरक्त भावना याचा अर्थ काय? विरक्त भावना म्हणजे काय? मुलंबाळ सोडून द्यायचे हो, शेतीवाडी सोडून द्यायची का? नाही 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 नाही. विरक्त भाव याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये ज्या पंचविषयांच्या आसक्तीमध्ये हा जीव जोपर्यंत पडला आहे, पंचविषयांच्या आसक्तीमध्ये पडलेल्या जीवांना षड्विकाराचं काम असते. लक्षात घ्या बाबा, षड्विकाराचा वापर सगळे लोक करत नसते. ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्या क्षणाला एक विषय आला, जसा रूप विषय आहे, स्पर्श विषय आहे, एक विषय आला की त्याच्यासोबत एक विकार येत असतो. कामना माणसाच्या अंतःकरणामध्ये आली, कामनेची पूर्ती नाही झाली का क्रोध येतो. लक्षात घ्या, कामनेची पूर्ती झाली तर मोह येतो, आणि कामनाच नसली तर क्रोधही येत नाही, मोह येत नाही. लक्षात घ्या, ग्रंथामध्ये हे सूत्र आहे, पण आपण ग्रंथ वाचले, अर्थ शोधला का? नाही नाही. मतांचा गलबला झाला आणि देवांचा बाजार भरला, लोक कामनेच्या व्रताला झोंबूनी पडती. लोकांची भावना अशी आहे, ग्रंथ वाचनाच्या मतामध्ये मतमतांतर तयार झालं. वास्तविकता ग्रंथांच्या वाचनांनी मतमतांतर नष्ट होत असते. लक्षात घ्या, परंतु पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाची ठेवी जो दूषण, तो श्रोता नव्हे पाषाण झळे आला.
ग्रंथांचं पूर्ण अर्थांतर केल्याशिवाय, अर्थ शोधल्याशिवाय जर आपण या ग्रंथाला दोष त्या ग्रंथाला दोष दिला, ग्रंथामध्ये काही पडलं नाही म्हटलं, तर संत म्हणतात तो श्रोता नव्हे पाशान झडे आला. म्हणून प्रत्येक सद्भक्तांनी अगम जो मार्ग आहे म्हणजे ग्रंथजाळाचा जो मार्ग आहे, त्या ग्रंथजाळाच्या मार्गामध्ये दोन भाग आहे. एक ग्रंथजाळामध्ये गुंथा निर्माण करून गुंतणारे, ग्रंथजाळामध्ये अटकणारे, आणि एक मार्ग आहे ग्रंथांचा विवेक करून अर्थ शोधून अर्थाविन पाठांतर कासया करावे. 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 व्यर्थची मरावे भोकुनिया. व्यर्थची मरावे भोकुनिया. भोकुनिया काय वेगी पाय. भोकुनिया काय वेगी पाय. भोकुनिया काय वेगी अर्थरूप राहे भोकुनिया. अर्थरूप राहे भोमुनिया. भोमुनिया अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. कमाने जाला अर्थी नाही भेटी. आना कमाने जाला अर्थी नाही भेटी. तया सवे गोष्टी बोलू नये. तया सवे गोष्टी बोलू नये. तया सवे गोष्टी बोलू नये. बोलू नये. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. लक्षात घ्या, मी असं का बोलत आहो लक्षात घ्या. तुम्ही सुज्ञ लोक गुरुभक्त आहात, उपासक आहात. बाजीराव महाराजांचा, नानाजी महाराजांचा इथं सहवास झालेला आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट समंजसपणाने गांभीर्याने आपण घेतली पाहिजे. अर्थाविन पाठांतर कासया करावे. अर्थाविन पाठांतर कासया कर. व्यर्थची मरावे घोकुनिया. ज्ञानेश्वरी सप्ताह आहे. त्या ज्ञानेश्वरी सप्त्यामध्ये 7 दिवसात ज्ञानेश्वरी झाली पाहिजे.
झाली पाहिजे ना. नुसतेच घोकणपट्टी करा जमेल का बाबाजी? जमेल का? लक्षात घ्या. वाचुनी ज्ञाने विन एके, उपाय करिशी जितुके, तितुके गुंफेची अधिके रुखी थे. थांबा. ज्ञानेश्वर माऊली सांगितलं, वाचुनी ज्ञाने विन एके, उपाय करिशी जितुके. जेवढे उपाय करा तुम्ही, जे आपण वाचतो, जो शब्द वाचतो आपण, शब्द जे असतो, शब्दापूर्वीच अर्थ असे आणि अर्थ वाचून शब्द नसे. शब्दा वाचून कळले का रे, शब्दांच्या पलीकडले. जास्त कडवे होते. लक्षात घ्या. शब्दा वाचून कळले का रे, शब्दांच्या पलीकडले. लक्षात घ्या. आपण जे शब्द वाचतो, शब्द ज्यावेळेस लिहितात, मला अनुभव आहे, मी पुस्तकं लिहिले 13, मला माहीत आहे 13 पुस्तकं लिखाण केले, संताचं सुष्ट वय. परंतु त्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस मी एक अभंग लिहितो, एक भक्तिगीत लिहितो किंवा एक सुविचार लिहितो, ते सुविचार लिहिण्याच्या अगोदर लिहिणाऱ्याच्या मनामध्ये त्याचा अर्थ असते. अर्थ मनात येत नाही तिथं ते लिखाण नाही होत. लक्षात घ्या. मला काहीतरी सांगायचं असते म्हणून मी लिहितो ते. लक्षात घ्या. जर लिखाणकर्त्याच्या मनामध्ये अर्थ जर आला नाही तर लिखाण करताच येत नाही. म्हणून समजदारांनी लिखाणाला दोष देऊ नये, लिखाणकर्त्याला दोष देऊ नये. लक्षात घ्या. शोधिल्या विन अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणाशी मुकणे, पैसा लटक्याचा अभिमान धरणे, हेही मूर्खपण. हा मूर्खपण आपल्याकडेच येतो. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक लोकांनी, प्रत्येक सज्जनांनी अगम जो मार्ग आहे संतांच्या परिभाषेमध्ये, जो मार्ग ग्रंथजाल निर्माण करतो, त्या ग्रंथजालामध्ये फसल्या जातो, गुंता तयार होतो. मला काय सांगायचं आहे अगम मार्गातून? एकाच गावाचे लोक, एकाच घरातले लोक, पण एकाला ज्ञानेश्वरी मंजूर आहे, एकाला भागवत मंजूर आहे. त्यांचंच पटत नाही. मित्र हो, ग्रंथ यासाठी आहे का? एकमेकाचं न पटण्यासाठी, एकमेकाचा द्वेष करासाठी, विरोध करासाठी ग्रंथ आहे का? ग्रंथ त्यासाठी आहे? नाही 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 नाही, ग्रंथ त्यासाठी नाही आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी म्हटलं, तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला शोध, सापडीला बोध. ग्रंथ हे माणसाच्या अंतर्गत विरक्ती आली पाहिजे. विरक्ती जोपर्यंत येत नाही, आसक्ती अनासक्तीतून मनुष्य जोपर्यंत बाहेर निघत नाही, तिथपर्यंत ग्रंथांचं जाळं समजत नाही. एकदा विरक्ती आली का मग घेई वैराग्यांचा बोध, घेई वैराग्यांचा बोध, घेई वैराग्यांचा बोध, घेई वैराग्याचा बोध, घेई वैराग्याचा बोध, घेई वैराग्याचा बोध. शास्त्र सांगती अनेक, शास्त्र सांगती अनेक, अनेक अनेक अनेक. शास्त्र सांगती अनेक, शास्त्र सांगती अनेक, शास्त्र सांगती अनेक, शास्त्र सांगती अनेक अनेक. वैराग्याचा बोध, घेई वैराग्याचा बोध, घेई वैराग्याचा बोध. हा पहिला मार्ग आहे, पहिला मार्ग आहे. अगम निगमाचे ठाई
अगम मार्ग म्हणजे ग्रंथजाळाचा मार्ग. आपल्या गावामध्ये, समाजामध्ये, घराघरामध्ये जे विरोधकांचं प्रदर्शन आहे, द्वेषाचं प्रदर्शन आहे, मतांतरचं प्रदर्शन आहे, याचं कारण आहे अगम मार्ग. अगम मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांनी ग्रंथांचा मतितार्थ जाणला नाही. तुका म्हणे ज्याला अर्थी नाही भेटी, तयाशी या गोष्टी बोलू नये. ज्याला अर्थ जाणता येत नाही, जो प्रत्येक वाक्याचा, अभंगाचा, पदाचा अर्थ, उचित अर्थ जाणून ग्रंथांच्या जाळातून जो मनुष्य बाहेर निघत नाही, त्याच्या जीवनामध्ये फक्त गुंथा निर्माण होते, संदेह निर्माण होते, भ्रांती निर्माण होते. म्हणून अगम मार्ग पहिला, याच्यामध्ये स्वहिताचा लेश नाही. अगम निगमांचे ठाई, स्वहितांचा लेशही नाही. दुसरा मार्ग आहे दुर्गम. दुर्गमाचा अर्थ काय आहे? दुर्गम म्हणजे खाणी जाळ. अगम म्हणजे ग्रंथाचं जाळं, दुर्गम म्हणजे खाणीचं जाळं. खाणीचं जाळं म्हणजे काय? खाणी जाळ म्हणजे काय? मी आणि माझ्या देह संबंधित जेवढे काही वस्तू, प्राणी, पदार्थ आहे, त्या वस्तू, प्राणी, पदार्थामध्ये प्रत्येक क्षण रमणं, याचं नाव आहे खाणी जाळ. हे खाणी जाळ जीवाला रमवण्याचं काम करते, लक्षात घ्या. दुर्गम मार्ग. पण कोणत्या जीवाला? ज्ञानेश्वराला का? नाही नाही नाही, ज्ञानेश्वराला नाही. ज्ञानेश्वर सरळच म्हणते, संसार अवघाचे संसार, सुखाचा करीन, सुखाचा करीन, अवघाचे संसार, अवघाचे संसार, सुखाचा करीना, सुखाचा करीना, अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार. आनंदे भरीना, आनंदे भरीना, हिंदी लोकी आनंदी भरीना, हिंदी लोकी अवघाचे संसार, अवघाचे संसार, सुखाचा करीना, सुखाचा करीना, अवघाचे संसार, अवघाचे संसार.